29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल लागणार. अल्पावधीतच जागा वाटप ठरवण्याचं सर्व पक्षांसमोर आव्हान. उमेदवारीसाठी होणार प्रचंड स्पर्धा. बहुतांश उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार फक्त 11 दिवस. सर्वात जास्त ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल, फोडाफोडी होणार नाही आणि शिंदे साहेबांचं ठरलंय. फडणवीसांची माहिती. तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल, फडणवीसांनी केलं स्पष्ट. दोन्ही ठाकरे एकत्र आले किंवा नाही आले तरी महापालिका निवडणुकीत विजय आमचाच होईल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार. भाजपला पराभूत करण्यासाठी मविया एकवटली. महाविकास आघाडीत पक्ष एकमेकांचे उमेदवार पळवणार नाहीत, बैठकीत निर्णय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विकास कामांचा धडाका. इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, तर सांगलीतही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 पानांचा इतिहास शिकवला जाणार. केंद्रीय शिक्षण विभागाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई रेस्कोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारला जाणार. 300 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मुंबई मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईकरांना देणार गिफ्ट. ठाण्यात मतदार यादीतील घोळ प्रकरणी मनसे आक्रमक. मतदार यादी अपडेट करण्यासाठी फक्त एकच कर्मचारी. कळवा मुंब्रा निवडणूक कार्यालयात मनसैनिकांकडून तोडफोड. नाशकात आजपासून वृक्ष लागवड मोहीम. टप्प्याटप्प्यानं तब्बल 15,000 झाडांची लागवड करण्यात येणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि साधू संतांच्या उपस्थितीत वृक्षारोपण. मुंबईतल्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण. गुंडांकडून थेट पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न. कांदिवलीतल्या एकता नगर परिसरातली धक्कादायक घटना. संभाजीनगरमध्ये विघ्नहर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत फसवणुकीचा प्रकार. 10 ते 12% व्याज देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. मुदतीपूर्वी पैसे परत मागितल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर. शिक्षक शिकवत असताना क्लासमध्ये घुसून चिरला गळा. हल्ला करून विद्यार्थी दुचाकीवरून पसार. हल्ला झालेल्या मुलाचा मृत्यू. उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे झाला होता विद्यार्थिनीचा मृत्यू. वसईतील शाळेची मान्यता रद्द. चौकशीनंतर श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय. पुण्याच्या खेड तालुक्यात बिबट्याकडून कुत्र्यावर हल्ला. कुत्र्यांना बिबट्याच्या तावडीतून सुटका करत वाचवला जीव. घटना सीसीटीव्हीत टिपली गेली. संगमनेरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद. निष्पाप बालकाचा घेतला बळी. इतर बिबटे पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहीम. दिल्लीतील प्रदूषणात मोठी वाढ. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत. 169 विमानांचं उशिरानं उड्डाण. काँग्रेसचे 20हून अधिक आमदार मंत्री विमानात अडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर. जॉर्डनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर. तर 2011 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा पहिला इथिओपिया दौरा.